योद्धा न्यूज मराठी. जुन्नर आंबेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणारी आंतरराज्यीय केबल चोर टोळी गजाआड. 150 शेतकऱ्यांचा 8 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा आणि नारायणगाव पोलिसांची मोठी कारवाई. 12 गुन्हे उघडकीस. मध्य प्रदेशातील 5 आरोपी जेरबंद. नारायणगाव, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील तब्बल 150 शेतकरी राजांच्या कृषी पंपाच्या केबल वायरची चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा LCB आणि नारायणगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील 5 आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून केबल चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून एकूण 8,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेतकरी वर्ग होता हैराण. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कृषी पंपांच्या केबल चोरीचे प्रमाण कमालीचे वाढले होते. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात केबल चोरीला जात असल्यानं पिकांना पाणी देणं अशक्य होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. दुर्गम भागात चोरी होत असल्यानं आणि घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार किंवा CCTV उपलब्ध नसल्यामुळे पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचं मोठे आव्हान होते. या प्रकारामुळे परिसरात शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत होता. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्र फिरली. घटनेचं गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची विशेष बैठक घेतली. त्यांनी सन 2026 मधील दाखल गुन्ह्यांचा सविस्तर आढावा घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व कडक सूचना दिल्या. त्या अनुषंगानं तपास पथकाने गुन्ह्याची ठिकाणं, वेळ आणि चोरांची कार्यपद्धती, मोडस ऑपरेंडी याचा बारकाईनं अभ्यास केला. सर्व ठिकाणच्या चोऱ्यांची पद्धत सारखीच असल्यानं ही चोरी एकच टोळी करत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आले. गुप्त बातमीदार ठरला महत्वाचा दुवा. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना अत्यंत महत्वाची माहिती मिळाली. हे गुन्हे मध्य प्रदेश राज्यातील आरोपी करत असून ते चोरीच्या परिसराच्या आसपास राहून रात्रीच्या वेळी चोऱ्या करायचे. सध्या हे आरोपी नाशिक जिल्ह्यातील घोटी गावच्या हद्दीत राहत असल्याची पक्की माहिती मिळताच पोलिसांनी नाशिक गाठले. घोटीतून 5 आरोपींना ठोकल्या बेड्या. नाशिक येथील घोटी गावी जाऊन पोलिसांनी सापळा रचला आणि खालील 5 आरोपींना ताब्यात घेतले. 1. सूरज उर्फ लौंडीलाल रामसर, आदिवासी, वय 40 वर्ष, सध्या राहणार कुंदेवाडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक, मूळ राहणार बुढा देवगाव, तालुका रेठी, जिल्हा कठनी, राज्य मध्य प्रदेश. 2. कपसलाल सर्कस पवार, वय 50 वर्ष, सध्या राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, मूळ राहणार कुडे पोस्ट हरदुआ, तालुका जी कठनी, राज्य मध्य प्रदेश. 3. आराजा छत्तेसिंग पवार, वय 19 वर्ष, राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, मूळ राहणार कुडे पोस्ट हरदुआ, तालुका जी कठनी, राज्य मध्य प्रदेश. 4. अतुल शापीलाल चौहान, वय 21 वर्ष, सध्या रा माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, मूळ रा बेडियाव पोस्ट छनेरा, तालुका नया हरसूद, जिल्हा खांडवा, राज्य मध्य प्रदेश. 5. गगन शापीलाल चौहान, वय 20 वर्ष, सध्या राहणार माणिकखांब, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक, मूळ राहणार बेडियाव पोस्ट छनेरा, तालुका नया हरसूद, जिल्हा खांडवा, राज्य मध्य प्रदेश. या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील केबल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 150 शेतकऱ्यांच्या जप्त केलेल्या केबल वायर व इतर मुद्देमाल, एकूण किंमत 8,12,000 रुपये जप्त केला. उघडकीस आलेले 12 गुन्हे
भारतीय न्याय संहिता कलम 303(2) नुसार 1. नारायणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 149/2026-2 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 107/2026-3 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 145/2026-4 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 146/2026-5 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 147/2026-6 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 148/2026-7 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 79/2026-8 नारायणगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 150/2026-9 ओतूर पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 142/2026-10 ओतूर पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 173/2026-11 जुन्नर पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 140/2026-12 पारगाव पोलीस स्टेशन गुवर रन नंबर 64/2026 या जाबाज टीमनं केली कामगिरी सदरची धडक कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्लसाव पुणे ग्रामीण माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री शुभम कुमार पुणे विभाग आणि माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धनंजय पाटील जुन्नर उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकांनी केली स्थानिक गुन्हे शाखा LCB अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार नारायणगाव पोलीस स्टेशन अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे स्थानिक गुन्हे शाखा अंमलदार दीपक साबळे राजू मुमीन संदीप वारे अक्षय नवले अभिमन्यू मोटे संदीप फड शरद बांबळे अतुल डेरे निलेश सुपेकर स्वप्नील गाढवे नारायणगाव पोलीस स्टेशन अंमलदार मंगेश लोखंडे सत्यमली स्टेशन अंमलदार मंगेश लोखंडे सत्यम केळकर टिलेश जाधव सोमनाथ डोके आदिनाथ लोखंडे संतोष कोकणे पकडण्यात आलेले सर्व आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड PCR मध्ये असून या प्रकरणाचा पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशन करत आहे या कामगिरीमुळे जुन्नर आंबेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलिसांचे मनपूर्वक आभार मानले आहेत या बातमीचा आढावा घेतला योद्धा न्यूज मराठीचे प्रतिनिधी अमित टाकळकर यांनी मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद